जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसेच जे काही पेसापद भरती संदर्भात वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत असतो. तर सध्या आपल्याला माहिती आहे की पेसापद भरती संदर्भात जे काही 17 संवर्ग येतात, 17 संवर्गाच्या जे काही पदभरती ह्या ठिकाणी रखडलेल्या होत्या, त्या रखडलेल्या पदभरती संदर्भात माननीय कोर्टाने जो काही अंतरिम आदेश दिलेला आहे की त्याच्यामध्ये जे काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा सुरू झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदच्या अंतर्गत जे काही पोस्ट आहे तर त्या पोस्टचे सध्या पेसापद भरतीचे जे काही आदेश आहे तर ते आदेश सध्या द्यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये शिक्षक पद भरती संदर्भात जिल्हा परिषद पालघरचा जो काही आदेश आहे तर तो आदेश आपल्याला 26 तारखेला सध्या बघा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तसंच इतर जे काही 17 संवर्गामध्ये ग्रामसेवक असेल, तलाठी असेल किंवा इतर जे काही संवर्ग येतात तर त्यांचे देखील सध्या बघा आदेश देण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण महत्त्वाची जी काही माहिती आहे तर ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी जे काही सध्या 17 संवर्गामध्ये या ठिकाणी जे बघा शिक्षक पद भरती संदर्भात जो काही आदेश आहे तर तो आदेश सध्या बघा दिलेला आहे. परंतु 17 संवर्गामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी ग्रामसेवक संदर्भात देखील बघा या ठिकाणी जो काही आदेश आहे तर तो आदेश सध्या बघा इथं देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या वतीने 26/2/2026 हे पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे प्रति इथं देण्यात आलेले जवळपास ज्या उमेदवारांचं नाव आहे तर त्यांना हे पत्र सध्या इश्यू करण्यात आले. ह्यांच्यामध्ये महत्त्वाचा इथे जो काही विषय आहे तो विषय म्हणजे जिल्हा परिषद पालघर अंतर्गत सरळ सेवेने कंत्राटी ग्रामसेवक पेसा या पदावर नियुक्त्या देण्याबाबत अशा आशयाचा या ठिकाणी विषय आहे. ज्या पद्धतीने शिक्षक पद भरती संदर्भात जी काही कार्यवाही या ठिकाणी झालेली आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी जे काही पालघर अंतर्गत सरळ सेवा कंत्राटी ग्रामसेवक या पोस्टसाठी देखील नियुक्ती संदर्भात जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या होणार आहे. आता त्यासाठी इथं जे काही संदर्भ आहे ते संदर्भ म्हणजे 5 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी एक पत्र होतं. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचा 11 फेब्रुवारी 2026चा या ठिकाणी शासन निर्णय असे 3 संदर्भ बघा इथं देण्यात आले. आता ह्याच्यामध्ये नेमकं माहिती काय दिलेली आहे की सामान्य प्रशासन विभागाकडील संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर नेमणुका करून रिक्त पदे तातडीने भरण्याकरिता आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा पदे भरण्यासाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवण्यात या ठिकाणी आली होती. प्रक्रियेमध्ये गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात संवर्गनिहाय प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात आली होती. जिल्हा परिषद पालघर सरळ सेवा पदभरती सन 2023 मधील मानधन तत्वावर नियुक्त करावयाचे कंत्राटी ग्रामसेवक पेसा संवर्गातील गुणवत्तेनुसार संदर्भ क्रमांक 2 नुसार प्राप्त झालेल्या यादीमधून तात्पुरत्या निवड प्रतीक्षा यादीतील तयार करण्यात या ठिकाणी आली होती. कागदपत्र पडताळणीअंती आपणास मानधन तत्वावर नियुक्ती करावयाचे कंत्राटी ग्रामसेवक पेसा या पदासाठी नियुक्ती देण्यात आली होती. मात्र वरील काही उमेदवार नेमणुकीच्या ठिकाणी हजर झाले नाही. तसेच काही उमेदवारांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होऊन राजीनामा दिला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडील 11 फेब्रुवारी 2026च्या संदर्भ क्रमांक 3च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 6 मध्ये पेसा क्षेत्रातील रिक्त पदाच्या पदभरतीची प्रक्रिया राबवताना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसेच दिनांक 5/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्त दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम या ठिकाणी करण्यात यावी असं नमूद होतं आणि त्यानुसार या ठिकाणी पुढे जी काही कार्यवाही आहे ती कार्यवाही म्हणजे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे त्या अनुषंगाने आपणास कंत्राटी ग्रामसेवक पेसा या पदावर नेमणुका द्यायच्या प्रस्तावित या ठिकाणी आहे. तरी कंत्राटी ग्रामसेवक पेसा या पदावर नेमणुकी आपण स्वीकारणार आहात किंवा नाही याबाबत आपले लेखी स्वरूपात म्हणणे सादर करण्यासाठी दिनांक 2/3/2026 रोजी सकाळी 10 वाजता तळमजला रूम नंबर 6 ग्रामपंचायत विभाग मुख्यालय जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी उपस्थित राहायचे. म्हणजे या ठिकाणी कंत्राटी ग्रामसेवक पेसा संदर्भात जी काही पदनुक जी असेल किंवा नेमणूक असेल तर ती सध्या या ठिकाणी स्वीकारणार आहात किंवा नाही त्या अनुषंगाने लेखी स्वरूपात जे काही म्हणणे आहे तर ते म्हणणं 2/3/2026 रोजी या ठिकाणी उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी आणि सदर दिवशी आपण जर गैरहजर राहिल्यास
आपणास कंत्राटी ग्रामसेवक पेसा या पदावर नेमणूक स्वीकारायची नाही असे गृहीत धरण्यात येऊन आपली निवड प्रक्रिया रद्द करण्यात येईल. तसेच निवड प्रक्रियेसंदर्भात आपणास कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही व ह्या ठिकाणी किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घ्यावी. अशा आशयाचा या ठिकाणी हे पत्र जे आहे तर हे पत्र सध्या इश्यू करण्यात आले. म्हणजे एकंदरीत पेसा क्षेत्रातील जे काही ग्रामसेवक पदासाठी या ठिकाणी जी काही यादी होती त्या यादीमधील उमेदवारांना एकंदरीत या ठिकाणी 2 तारखेला म्हणजे 2/3/2026 रोजी सकाळी 10 वाजता सध्या बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून संदर्भित जे काही कंत्राटी ग्रामसेवक पेसा क्षेत्रातील जे काही पद आहे त्या पदावर ते सध्या नियुक्त होणार आहे किंवा नाही या संदर्भात सध्या लेखी स्वरूपात त्या ठिकाणी जे असेल तर ते सध्या पहिले लिहून घेणार आणि त्यानुसार पुढील जी काही प्रक्रिया असेल नेमणुकीची तर ती सध्या बघा इथं होणार आहे. आता हे जे काही सध्या पत्र आहे तर हे पत्र जिल्हा परिषद पालघरच्या अंतर्गत जे काही पेसा पदभरती संदर्भात या ठिकाणी इश्यू करण्यात आले. इतर जे काही जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी नाशिक असेल, नंदुरबार जिल्हा परिषद असेल, यवतमाळ असेल किंवा मग गडचिरोली असेल, असं संपूर्ण जे काही पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदचे देखील अशाच पद्धतीने जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बी सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला वेळोवेळी आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अपडेट तर देणारच आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर सध्या पेसा क्षेत्रातील ज्या काही नियुक्त्या होत्या रखडलेल्या तर त्या सध्या बघा या ठिकाणी एक प्रकारे महत्त्वाचं या ठिकाणी जे काही पत्र इश्यू करण्यात आलेले होते, शासन निर्णय होते त्याच्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत जे जे सध्या पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची पदं आहे तर त्या पदामध्ये जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती सध्या बघा इथं द्यायला सुरुवात झालेली आहे. आता हे जिल्हा परिषद पालघरला 2 तारखेला सध्या जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना बोलवलेलं आहे आणि त्यानंतर त्यांची पुढील जी काही कार्यवाही असेल लेखी स्वरूपात एक प्रकारे त्या ठिकाणी नेमणूक स्वीकारणार आहात किंवा नाही त्या पद्धतीने लेखी घेणार आणि त्यानंतर त्यांना जे काही पुढील आदेश असेल तर तो आदेश त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही माहिती आहे तर ती माहिती हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. तसेच इतर जिल्हा परिषदची देखील ज्या पद्धतीने अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवण्यात येईल. त्या अनुषंगाने आपल्या चॅनलवर जॉईन राहा. तुम्ही जर ह्या संदर्भात काही तुमच्या कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्याला तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर सध्या ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. हे जे काही पत्र आहे हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर भेटू पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.